नमस्कार. आज 29 मार्च 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. द हिंदू अद्याप प्राप्त झालेला नाही व आज संडे असल्यामुळे पहा आजच्या द हिंदूमध्ये एडिटोरियल पेज नसतात. या कारणानिमित्त आपण द हिंदूला उद्याच्या भागामध्ये जरी एखादी आर्टिकलला तर उद्याच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर लवकरात लवकर लोकसत्ता पाहून थांबणार आहोत. त्याआधी आपल्याला कालचा इंडियन एक्सप्रेस पाहायचा आहे व काल आपण पेट्रोल डिझेलवरतीची जी पॉलिसी आहे किंवा जे टॅक्सेस आहेत त्याबद्दल चर्चा करत होतो. ओके, मग ना तिथून ते सांगत असताना माझ्याकडून एक काल चुकी झालेली आहे. मी काल तुम्हाला व्हॅटबद्दल बोलत होतो. ओके, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जो की स्टेट गव्हर्नमेंट लावलं जातं. व पहा काल मराठी वृत्तपत्राचं मी विश्लेषण केल्यामुळे मला व माझं MA मास्टर्स इकॉनॉमिक्सच आहे, पण अगदीच पहा मी मराठी वृत्तपत्र वाचल्याने मला त्याचा अर्थ समजला नाही व ती चूक मला लगेच लक्षात आली की एक्साईज ड्युटी त्यांनी कट केलेली आहे. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटची असते एक्साईज ड्युटी. पेट्रोल डिझेल हे जे आहेत त्यावरती GST नसते, तर त्यावरती असतं पहा सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक्साईज व स्टेट गव्हर्नमेंटचं व्हॅट. ओके, मग डायरेक्टली मी मराठीमधून वाचल्यानंतर मला एक्साईज ड्युटी हे काय म्हणू शकता, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे माहिती नव्हतं. त्या कारणाने मी फक्त त्याला व्हॅट हेच सांगितलेलं होतं. तर क्षमस्व. अगदीच पहा इंग्लिश शब्द पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे व इकॉनॉमिक्समध्ये तर ना असे खूप शब्द येतात ज्याला मराठीमध्ये अर्थ माहिती नसतं. त्याबद्दल खरंच क्षमस्व. पण मी पहा द हिंदू पण वाचतो, त्यानंतर इंडियन एक्सप्रेस पण वाचत असतो, त्यामुळे लगेच मला चूक लक्षात आली व मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की एक्साईज ड्युटी केंद्र सरकारने कमी केले व राज्य सरकार. आता पाहूयात की काल नरेंद्र मोदी यांनी पण म्हटलेले आहेत पहा की सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. युद्ध परिस्थितीत समर्पण, ऐक्याची गरज, जागतिक आव्हानांचा सामना करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी नागरिकांनी समर्पण आणि ऐक्याने काम करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत बोलत असताना पंतप्रधानांनी इस्रायल, अमेरिका, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे व सर्वांनी न पॅनिक होता काम करणं गरजेचं आहे. तर अगदीच पहा काल व्हॅट ऐवजी तुम्ही एक्साईज पॉलिसीला कट तिथे त्यांनी केलेलं आहे. हे पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे जरी असलं, एक्साईज पॉलिसी जरी असली तरी केंद्र सरकारचं पहा इथं सेज असतं. ओके, मग सेजमध्ये त्यांनी कमतरता केलेली नाही पहा. फक्त त्यांनी एक्साईज ड्युटीमध्ये त्यांनी कमी आणले, फक्त 10 रुपये त्यांनी कमी केलेलं आहे. असं काही नाही आहे की डायरेक्टली ते खूप किमती कमी झालेले आहेत, फक्त एक्साईजमध्ये त्यांनी कमी केलं आहे. अद्याप देखील सेज तसाच आहे. त्यानंतर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटचं पण तसंच आहे. ओके, जिथे तुम्हाला GST काम करत नाही तर तिथे तुम्हाला हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वगैरे काम करतात. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. अमेरिकेत ट्रम्प विरोधात नो किंग्स निदर्शने, म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा अहिंसक पद्धतीची ही निदर्शने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहेत व पाहूयात आता अमेरिका परत एकदा युद्धामध्ये पडतं किंवा नाही. ओके, 6 एप्रिलपर्यंतची टाईमलाईन त्यांनी दिलेली आहे. मग नक्कीच आपण त्याकडे लक्ष ठेवून आहोत व सध्याला पॅनिक न होता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर पुढची बातमी पहा. न्यायमूर्ती अभय ओक यांच्याबद्दल आर्टिकलमध्ये जास्त देण्यात आलेलं नाही आहे, मग हा आर्टिकल तुम्ही स्किप करू शकता. उद्याच्या न्यूजपेपरमध्ये वगैरे ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्की सांगेन. नेक्स्ट आहे युद्धात हुतींची उडी, इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा. पहा, पश्चिम आशियातील युद्धाची तीव्रता वाढली असून येमन स्थित हुती बंडखोरांनी या युद्धात उडी घेतली आहे. इराणला समर्थन करणाऱ्या हुतींनी शनिवारी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली, मात्र ही क्षेपणास्त्र इस्रायलकडून हवेतच अडवण्यात आली. त्यानंतर इस्रायलच्या संवेदनशील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा दावा हुतींनी केला आहे व हुती आता येमन स्थित आहेत. ओके, लेबनॉनमध्ये कोणते होते पहा, तर हिजबुल्ला होता गट, बरोबर. त्याच्यानंतर गाझामध्ये कोणता गट होता पहा, तर हमास होता. ओके, पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, गाझा, हमास. त्याच्यानंतर लेबननमध्ये पहा हिजबुल्ला. ओके, त्यानंतर येमनमध्ये कोणते पहा, तर हुती. ओके, व हे कणाशी रिलेटेड आहेत. हे सर्व जे रिलेटेड आहेत ना हे इराणशी रिलेटेड आहेत. इराणला ही मदत करत असतात व इराणची आहे पहा IRGC. ओके, तर हे एवढी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, बरोबर. किंवा इराणच्या सोबत हमास, हिजबुल्ला,
हौती हे लढाई करत असतात. ओके, म्हणजे हे थोडंसं तुम्ही म्हणू शकता की हे इराणचे मित्र राष्ट्र आहेत. बरोबर, तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मॅप पाहावा लागेल व मॅपमध्ये तुम्हाला आता पॉईंट लक्षात येईल. पहा की आता हे पहा लेबनन कुठं आहे, तर इथं आहे पहा छोटूसा देश लेबनन, व इथं आहे इस्रायल. ओके, तर ह्या इस्रायलने पहा या लेबननवरती हल्ला केलेला आहे. त्याच्यानंतर या इस्रायलने या इराणवरती आक्रमण केलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता या इस्रायलवरती इथं आहे ओमान, हे तुम्हाला कदाचित देश दिसत नसेल. ओमान इथं आहे ना, ओमानच्या बाजूला आहे येमेन. ओके, मग या येमेनने कोणावरती हल्ला केला आहे, इस्रायलवरती इथं हल्ला केलेला आहे. ओके, व आता इस्रायलने लगेच येमनवरती हल्ला, मग अशा पद्धतीने हल्ले जर झाले तर आता पहा पर्शियन गल्फपासून जे येणारं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे ते कोणी अडवलेलं आहे, इराणने अडवलेलं आहे. बरोबर, मग पर्शियन गल्फपासून जी जहाजं वगैरे येणार होती त्याला आता इराणकडून अडवण्यात आलेलं आहे. म्हणजे युरोपमध्ये जो व्यापार जाणार होता तो आता इथं बंद झालेला आहे. ओके, हा जो रूट होता तो ऑलरेडी बंद केलेला आहे. त्याच्यानंतर पाहता इस्रायल आणि येमेन या दोघांचं पण भांडण झालेलं आहे. का, तर इराण का मित्र कोण आहे, येमेन. ओके, मग आता पहा इथे रेड सीमधून जर वापस तुम्हाला इकडं जायचं असेल, म्हणजे इंडियन ओशियनमध्ये जर रेड सीमधून किंवा पहा इकडे मेडिटेरेनियन सी आहे. ओके, जर तुम्ही इथे जर गेलात ना तर इकडे मेडिटेरेनियन सी म्हणजेच काय, युरोपियन युनियनकडे जर तुम्हाला जायचं म्हटलं किंवा अटलांटिक ओशनमध्ये जर तुम्हाला जायचं तर सुएझ कॅनल तुम्हाला पास करावं लागतं. ओके, मग सुएझ कॅनल पास करण्यासाठी तुम्हाला हा रेड सीचा रस्ता आहे. बरोबर, किंवा रेड सीमधून तुम्हाला सुएझ कॅनलला जाता येतं. व वापस आल्यानंतर पहा बाबेल मंडेब. ओके, बाबेल मंडेलपासून तुम्हाला जसं इथं स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे पहा, तसं बाबेल मंडेब तुम्हाला क्रॉस करावं लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला काय म्हणू शकता, इंडियन ओशनमध्ये तुम्ही येऊ शकता. पण आता येमनने पण आक्रमण केल्यामुळे बाबेल मंडेब जे आहे ते आता इथं चोक पॉईंट होता तो आता बंद करण्यात येईल. जसं स्टेट ऑफ हॉर्मुझ होतं तसंच येमेनने बाबेल मंडेबला तिथं आता. त्यामुळे पहा युरोपियन युनियन किंवा अटलांटिक ओशियन ते इंडियन ओशियन या दोघांमधील जो दुवा होता ना तो आता बंद झालेला आहे. त्यामुळे याचे परिणाम नक्कीच ग्लोबल सप्लाय चेनवरती होणार आहेत. ओके, हा पण पॉईंट तुम्हाला समजला असेल. ओके, म्हणजे पूर्वी युरोपियन युनियनला जाण्यासाठी कदाचित बाबेल मंडेबचा तरी मार्ग अवेलेबल होता आपल्याकडे, पण आता येमनने पण युद्धामध्ये उडी घेतल्यामुळे नक्कीच आता पर्याय राहिला नाही. किंवा जर आता युरोपमध्ये जर जायचं म्हटलं तर तुम्हाला पहा आफ्रिका खंडाला पहिल्यांदा क्रॉस करावा लागेल. ओके, म्हणजे पहिले डायरेक्टली सुएझ कॅनलमधून तुम्ही मेडिटेरेनियन सीमध्ये जात होता, आता तसं नाही, तर तुम्हाला इकडे इंडियन ओशनमधून आफ्रिका खंडाला वळसा घालून तुम्हाला वरती जावं लागेल. व यासाठी पहा जास्त तिथे दिवस लागतील. त्याच्यानंतर नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना अटक. पहा नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक करण्यात आलेली आहे. जे जेनझीचं आंदोलन झालं होतं त्याबद्दल त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते पहा, त्यामुळे त्यांना अटक झालेली आहे. व काल म्हणजे परवा दिवशी बालेन शाह यांनी स्वर्न इन ॲज नेपाल PM. ओके, नेपाळच्या पंतप्रधानपदी बालेन शाह यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ओके, तर ही बातमी परवा दिवशीची होती, तो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इंडियन एक्सप्रेसला आलेली होती, पण आता आलेली आहे बातमी काय, के.पी. शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कमाल तापमानात मोठा बदल नाही, उकाड्यापासून मात्र दिलासा होईल. त्याच्यानंतर पश्चिम आशियातील युद्धाचा घर खरेदीवर परिणाम. आता पहा प्रत्येक गोष्टीवरतीच इथं परिणाम झाले, तसं काही नाही आहे की ग्लोबल सप्लाय चेन असल्यामुळे सगळीकडेच परिणाम होतात त्याचे. ओके, त्याच्यानंतर पहा एकही अन्य न्यूज गरजेचं नाही. रविवार वृत्तांत. नव्या जुन्या कुटुंब पद्धतीचा आमनासामना. म्हणजे कलाकार विश्वातील ह्या काही बातम्या आहेत, त्यामुळे आपण स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर IPLला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट आहे लोकरंग, लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून नक्की वाचून घेऊ शकता. ओके, व सध्याला पहा 55 दिवस राहिले UPSCला, त्यामुळे आपण इथे थांबणार आहोत. तुम्ही जास्त करून पहा सिलेबसवरती फोकस करा, सिलेबस कंप्लीट करा. पहा सर्व काही तुम्हाला नक्कीच साध्य होईल. ओके, तर आपण इथे थांबूयात. त्यानंतर पहाचं द हिंदू मी घेतलं नाही, पण पॅनिक नका होत, कारण मी अर्ली इन द मॉर्निंग सर्व सेशन रेकॉर्ड करत आहे. पहा, तर उद्याच्या लेक्चरमध्ये वगैरे द हिंदू आपण नक्की पाहूयात. किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये पण मी डेली वाचत असतो, पण पहा इंडियन एक्सप्रेस पण लवकर येत नाही. ओके, इंग्लिश वृत्तपत्र जे आहेत ते खूप उशिरा येतात व अगदीच पहा 1 किंवा 2 दरम्यान लोकसत्ता येतं. त्यामुळे माझं टाईम पण नक्कीच वाचत आहे. व एकदा हे काम झालं ना तर दुसऱ्या कामाला मी पण मोकळ होतो. या कारणाने मी ती अर्ली इन द मॉर्निंग सेशन रेकॉर्ड करत आहे. ओके, तर इथे थांबतो. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.